बघा, हिस्ट्री डे 3 मध्ये आज राष्ट्रीय चळवळ, काँग्रेस संघटना, काँग्रेसची स्थापना, मवाळ आणि जहाल, बंगालची फाळणी आणि समाज सुधार. म्हणजे ओव्हरऑल आपण बंगालची फाळणीपर्यंत 1905 आणि पुढे 1920 गांधी युग, उद्याच्या टार्गेटमध्ये गांधी युग आहे ना. सो आपण हे कव्हर केलेलं आहे. न्यूट्रिशन आणि बेसिक ऑफ हायजीन. हायजीन 2 टप्प्यामध्ये घेतात. पहिले जे आहे आज आपण बेसिक ऑफ हायजीन घेतलेलं आहे. उद्या जाऊन जे आहे पुढे तुम्हाला इन्फेक्शियस डिसीज आणि नॉन इन्फेक्शियस डिसीज, कारण की हायजीन हा मोठा टॉपिक आहे प्रिपरेशन करत असताना. त्यामुळे बेसिक ऑफ हायजीन आता आपण कव्हर केला आहे. इयरबुक, राष्ट्रीय घडामोडी आणि मॅथ सिजनिंगमध्ये वॉटर आणि मिरर इमेजेस. ठीक आहे, त्या संबंधित टेस्ट आपण आता सॉल्व्ह करू. बघ, पहिल्या दिवशीच मी सांगितलं होतं, आता पुन्हा रिपीट करतो की हे जे काही क्वेश्चन आपण घेत आहे ते सगळे कंबाईन प्रिलिम्स सोडून घेत आहे आपण, है ना. सो त्याच्यामुळे जर तुमचा स्कोर कमी येत असेल तर त्याच्यामुळे अंडर कॉन्फिडंट राहायचं काम नाही. रादर आपण हा व्हॅल्यू ॲडिशन म्हणून डेटा पाहतोय की उद्या जाऊन जर याच्यातला 3-4 क्वेश्चन आले, 1-2 क्वेश्चन आले तर भरपूर झाले, है ना. तर म्हणून मग ते त्या पॉईंट ऑफ व्ह्यू बघा की हे आपले पाठ झाले पाहिजे, हे आपल्याला मेन्सलाही कामी येणार आहे जर झाले नसतील तर, है ना. म्हणून जर तुमचा स्कोर कमी असेल तर अंडर कॉन्फिडंट व्हायचं काम नाही आहे. तुमचा इतिहास झाला ऑलरेडी, जे की तुमचं संदर्भ बुक आहे किंवा जे तुम्ही प्रिपेअर करत आहे तेच कंटिन्यू करायचं आहे. ठीक आहे, याच्या मागे फक्त आपल्याला एक सोर्स म्हणून व्हॅल्यू ॲडिशन म्हणून आपण ह्या टेस्टला पाहतोय. हे असं मी पहिल्याच टेस्टला काय केलं होतं, डिक्लेअर केलं होतं. बरोबर आहे, क्लिअर. बघा, सुरुवात करू. सगळ्यात पहिला क्वेश्चन, कोणत्या व्यक्तीने राजकीय अर्थशास्त्रावर मराठीतून पुस्तके लिहिलेली नाहीत. आता इथे जर एखादा समाज सुधारक याच्यातला भारतातला असता तर कदाचित आपण हे सोपं गेलं असता क्वेश्चन. परंतु जर आपण पाहतो की मराठीतून पुस्तके लिहिली नाहीत, प्रामुख्याने इलिमिनेशन जायला पाहिजे की 100% मराठीतून काम आहे कोणाचं, रामकृष्ण विश्वनाथ आणि लोकहितवादी. मग 2 पर्सनॅलिटी आले, केशवजी पठारे आणि विष्णू शास्त्री चिपळूणकर. मग आता इथे काय रेफरन्स आहे की मराठीतून नाही, तर मग याचा अर्थ इंग्रजीतून का नाही, तर रादर त्यांना म्हणत होतं संस्कृतमधून. तर मग हे असे करणारे कोण आहे, विष्णू शास्त्री चिपळूणकर, ज्यांचं स्पेशली रायटिंग हे संस्कृतमधून आहे. ठीक आहे, त्या अनुषंगाने उत्तर आहे आन्सर ऑप्शन 4. केशवजी पाठारे नाही लक्षात घ्यायला पाहिजे, कारण की मराठीतून नावातूनच दिसतं आपल्याला मराठी माणूस आहे. ठीक आहे, त्या अनुषंगाने. ओके, पुढचा क्वेश्चन, ब्रिटिशांच्या वसाहतवादाचा भारतीयांच्या जीवनावर कोणता परिणाम झाला नव्हता. ठीक आहे, हा क्वेश्चन थोडा कठीण वाटू शकतो. कोणता परिणाम झाला नव्हता ब्रिटिशांच्या वसाहतवादाचा. वसाहतवादमध्ये नथिंग बट जे काही भारतामध्ये येऊन त्यांनी अनौद्योगिकरण केलं आहे ना, शेतीचं नुकसान केलं, शेतीला नगदी पिकावर आणलं, बरोबर आहे. तर त्या अनुषंगानं कोणता परिणाम झाला नव्हता, त्या अँगलनं तुम्ही विचार करा. ठीक आहे, तर सगळ्यात पहिले तर अखिल भारतीय संघटना निर्मितीची पार्श्वभूमी तयार झाली. तर आपल्याला दिसते आहे की रादर काँग्रेसची स्थापना झाली 1885. त्यानंतर मग प्रामुख्यानं संघटनाचा स्थापनेचा जो काही आपण संदर्भ आहे तो कोणाकडून घेतला आहे, इंग्रजांकडून. त्याच्यामुळे 100% आहे. नंतर भारतीय खेळात सामाजिक शिष्टाचार, वेश, मनोरंजन आदीबाबत पाश्चात्याचे अनुकरण आढळते. तर हे झालं आहे वसाहतवादामुळेच झालेलं आहे. कशाचं, पाश्चात्यांचं अनुकरण. रादर आपला क्रिकेट हा खेळ आपण कुठून घेतलाय, लगान मूवी पाहिला असेल. ठीक आहे, सो बेसिकली हे तर 100% झालेलं आहे. म्हणजे 1 आणि 3 ऑप्शन नसणार. मग राहिले 2, तळागाळातील व्यक्तीला खाजगी स्वातंत्र्य अजिबात नव्हते आणि अनेक इंग्रजी शब्दांनी स्थानिक भाषेमध्ये जागा घेतली. 2 पैकी जास्त करेक्ट कोणतं वाटते, परिणाम झाला नव्हता म्हटलंय. ठीक आहे, तर याचं उत्तर आन्सर ऑप्शन 2 आहे. आणि इंग्रजी शब्दांनी स्थानिक भाषेमध्ये जागा घेतली अजूनही आपल्याला दिसते. बुक, पेन, ठीक आहे, बॅट, बॉल, बॉटल. ठीक आहे, हे सगळे आपण जे आहे यासाठी राधा आपल्याला मराठी शब्दही माहीत नाही, बरोबर. सो हे काय झालेलं आहे, इंग्रजी शब्दांनी स्थानिक भाषेमध्ये वसाहतवादाचा हा परिणाम आहे. नव्हता म्हटलं होतं, आन्सर ऑप्शन याचं काय 2, की खाजगी स्वातंत्र्य अजिबात नव्हते, याचा आणि या संबंधाचा काही संबंध येत नाही. ठीक आहे, पुढे पुढचा क्वेश्चन, 26 जुलै 1876, म्हणजे सरसर ज्या काही काँग्रेसची स्थापना झाली त्याच्या अगोदर बॉम्बे, बेंगॉल प्रांतामध्ये आणि प्रामुख्यानं बॉम्बे प्रांतामध्ये ज्याच्यावर जास्त क्वेश्चन विचारले जाते. ठीक आहे, तर याच्यामध्ये जे काही इन्स्टिट्यूट स्थापन झाल्या संघटना, त्यामधली सर्वात महत्त्वाची कोणती आहे, इंडियन असोसिएशन 1876ची, सुंदरनाथ बॅनर्जी यांनी. आणि याच्या सचिवावरही क्वेश्चन विचारलेला आहे ऑलरेडी 2दा PYQ, तो राज्यसभेतला PYQच होता. ठीक आहे, तर इंडियन असोसिएशन या संघटनेची स्थापना केली. परंतु या संघटनेचे पहिले सेक्रेटरी कोण होते, कोण आहे, आनंद मोहन घोष. आनंद मोहन बोस सुद्धा दिला एका ठिकाणी आयोगानं उत्तर, आणि हा PYQ रिपीट झालेला आहे. ठीक आहे, एकदा राज्यसेवा मेन्समध्ये, एकदा राज्यसेवा प्रिलिम्समध्ये आणि जुन्या काळात कंबाईनच्या प्रिलिम्समध्ये. सेम क्वेश्चन 3दा रिपीट दिसतोय. तुम्ही जर आता ठोकळा पाहत असाल, तुमच्या लक्षात येईल की त्याची फ्रिक्वेन्सी किती आहे रिपीट होण्याची, है ना. हे चांगले करा, होमवर्क अजून सांगतोच मी तुम्हाला पुढे. पुढे क्वेश्चन नंबर 4. यस, राष्ट्रीय संघटनाचा कालानुक्रम लावा.
म्हणजे कालानुक्रम लावा असे 3 ठिकाण आहे. एक तर राजकीय संघटनाचा कालानुक्रम लावा. दुसरा महत्त्वाचा म्हणजे आपल्याला दिसतंय की 35 पासून साधारणतः 1925 पासून सायमन कमिशन 27 पासून ते 1935 पर्यंत आणि तिसरा मग 1940 ते 1947 पर्यंत. इथे प्रामुख्यानं इतिहासावर कालानुक्रमे लावा असा क्वेश्चन आपल्याला दिसत आहे. पाठ पाहिजे. पुणे सार्वजनिक सभा 1870 ची आहे. मद्रास महाजन सभा 1884, बॉम्बे प्रेसिडेन्सी 1885, इंडियन असोसिएशन आत्ताच बघितलं 1876. यानुसार जर आपण नुसार जर आपण गेलो तर पाहिजे उत्तर आपल्याला अ ड क ब. आन्सर ऑप्शन 2. किती जणांचा चुकला? ठीक आहे, क्लिअर पाहिजे. इथे एक्सक्यूजच नाही आहे, कारण की फार आवडता टॉपिक आयोगाचा, की ज्या काही संघटना स्थापन झाल्या काँग्रेसच्या अगोदर किंवा काँग्रेसच्या नंतर सुद्धा, बरोबर, अगोदरच म्हणता येईल आपल्याला स्पेसिफिक, तर त्याचा स्थापनाक्रम आयोगाचा आवडता क्वेश्चन आहे. आणि त्या जो काही आहे तुम्हाला समाधान महाजन सरांच्या पुस्तकामध्ये एक टेबल दिला आहे, पाहिला असेल तर त्या टेबलमध्ये त्या संबंधित वर्ष, त्या संबंधित ठिकाण आणि त्या संबंधितची नावं, तर तुम्ही आदल्या दिवशी जाताना तो टेबल रिवाईज करा. 100% त्याच्यावर क्वेश्चन तिथे येऊ शकतो. जसं आता सचिव विचारला आहे, मागे त्यांनी भाऊदाजी लाड विचारला होता, बरोबर आहे ना. मग अशा वेळेस आपला क्वेश्चन नाही चुकला पाहिजे. आणि हे जे क्वेश्चन चुकतात ते आनंद मोहन बोसवाले, हे आपले चुकतात लॅक ऑफ रिव्हिजनमुळं. त्यामुळे आदल्या दिवशी काय वाचायचं हे जास्त क्लिअर पाहिजे. त्यात एक स्वच्छ यादी, क्लिअर कट यादी तयार पाहिजे. मग येतात आपल्याला आपले मार्क्स. ठीक आहे, क्लिअर. सर्वांनी होमवर्क घ्या आजचं, की हेच ज्या काही संघटना आहे तो त्याचा जो चार्ट आहे समाधान महाजन सरांच्या पुस्तकामधला, तो रिवाईज करायचा आहे. पुढे आता इंडियन असोसिएशनच्या संदर्भात कोणती विधाने चुकीची आहेत? सगळ्यात पहिले तर सुरेंद्रनाथ बॅनर्जी 1876, म्हणजे अ तर 100% बरोबर आहे. चुकीचं म्हणताय म्हणजे ए इलिमिनेट करू आपण. एक ऑप्शन इलिमिनेट झाला. ब, हिंदू मुस्लिम ऐक्याला विरोध. रादर कुठलीही संघटना असेल, स्वातंत्र्याच्या आधीची की किंवा नंतरची असो, हे नेहमी हिंदू मुस्लिमामध्ये ऐक्यच निर्माण करणार आहे. विरोध असा काही कुठल्याही संघटनेचा काही असा नसणार आहे मोटिव्ह. ठीक आहे, त्यामुळे बी ते 100% मला उत्तरामध्ये पाहिजे. त्यामुळे आन्सर ऑप्शन 3 गेला. मग बी, सी किंवा बी फक्त. तर बी, सी चेक करू आपण. सनदी सेवा स्पर्धेसाठी वयमर्यादा कमी करावी. कमी करावी का नाही, वाढवावी, कारण की हेच तर लिटनचं काम होतं, बरोबर. म्हणून ते वाढवावी, की जेणेकरून भारतीयांना ती परीक्षा सोपी जाणार. आणि त्या वयामध्ये त्यांना ते इंग्लंडमध्ये जाऊन परीक्षा द्यावी लागत होती, म्हणून ते वय याच्यासाठी प्रयत्न चालू होते. त्याच्यामुळे 100% उत्तर काय, बी आणि सी. सहभाग मिळावा यावर संस्थेने भर दिला, हे पहिलेपासून आहेच, की कायदे मंडळ असो किंवा एक्झिक्युटिव्ह काउन्सिल असो, कुठेही भारतीयांना प्रवेश मिळावा हे हे असणारच आहे. ठीक आहे, पुढे क्वेश्चन नंबर 6. इंडियन लीग 1875 पाठ ठेवा, वेळेवर हे आठवत नाही मग. शिशिर कुमार घोष 1875 इंडियन लीग. सुरेंद्रनाथ बॅनर्जी 1876 इंडियन असोसिएशन. ठीक आहे, त्या अनुषंगाने याच्यामध्ये इंडियन लीग ही संघटना कशासाठी स्थापन केली होती? ठीक आहे, आता पाहू आपण. जमीनदाराच्या हिताचे रक्षण हे असणार आहे का? ते ऑलरेडी होतं 1837 मध्ये लँड होल्डर सोसायटीचं, है ना. त्यामुळे सी तर 100% नसणार. सी गेला, सी गेला, सी गेला. डायरेक्टली उत्तर आलं माझं. आन्सर ऑप्शन ए बी फक्त. त्याच्यामुळे डिपेंड आहे की तुम्ही किती कमी सेकंदामध्ये हा क्वेश्चन सोडता, बरोबर. काय मग, लोकांना राजकीय शिक्षण देणे आणि लोकांमध्ये राष्ट्रवादाची भावना जागृत करणे. ठीक आहे, आलं लक्षात. इंडियन लीगचं याच्या पुढे असा एक क्वेश्चन आलेला आहे, लोकशिक्षण वाचला असेल तर मग तिथे फक्त त्यांनी फक्त बी किंवा फक्त ए असं काहीतरी उत्तर होतं त्याचं. तर इथे फक्त लोकांना राजकीय शिक्षण आणि राष्ट्रवाद ह्या दोघाला क्लब केलं आणि जे आहे लोकशिक्षण असा शब्द दिला होता. आणि मग विचारलं होतं मुख्य उद्देश काय, तर आन्सर ऑप्शन त्याचं फक्त सिंग्युलर होतं, लक्षात ठेवता. ठीक आहे, पुढे 1885 राष्ट्रीय सभेच्या स्थापनेपूर्वी भारतात कोणकोणत्या राजकीय संघटना कार्य करीत होत्या? प्रामुख्यानं इथे गोल झाला पाहिजे. 1885च्या आधी म्हणते आहे ते. मग आता इथे बघा, इंडियन असोसिएशन आत्ताच बघितलं 76 ची आहे. पुणे सार्वजनिक सभा 1867, 1870. इंडियन नॅशनल युनियन ऑलरेडी ॲलन ॲक्टिव्ह ह्यूम 1885. ठीक आहे, मग इथे आता अभिनव भारत आपल्यामध्ये 1904. मग विचारलं होतं स्थापनेपूर्वी, मग याचं उत्तर काय असणार आहे? बी वगळता आन्सर ऑप्शन 2. ए, सी आणि डी. किती जणांचा चुकला? सगळ्यांचा आहे, बरोबर. नेक्स्ट पुढे क्वेश्चन नंबर 8. लंडन इंडिया सोसायटी अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? वाचला नाही ना तरी तरी याचं उत्तर यायला पाहिजे, बरोबर, की त्यांना आपल्याला माहीत असलं पाहिजे
की प्रामुख्यानं जरी गोखले संसदेमध्ये भाषण देत होते, बरोबर आहे, पण तरी सुद्धा इंग्लंडमध्ये सक्रिय सर्वात जास्त राजकारणात कोण होते? दादाभाई नौरोजी. मग तिथे असणार आहे, कारण की लंडन इंडिया सोसायटी हिचं भारताच्या स्वातंत्र्याप्रती किंवा भारतांना देण्यात येणाऱ्या जे काही प्रतिनिधित्व आहे त्याला सॉफ्ट कॉर्नर मिळावा म्हणून मग इंडिया कमिटी स्थापन केली होती. कुठे? आपल्या इंग्लंडमध्ये. तर त्याच्या अनुषंगाने त्यांनी लंडन इंडिया सोसायटीचे अध्यक्षपद स्वतः कोण भूषवत होते? दादाभाई नौरोजी. जेव्हा ते तेथील सिनेटवर सदस्य होते. ठीक आहे, केव्हा? दादाभाई नौरोजी. पुढे, बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन संस्थेची कोणत्या व्यक्ती संबंधित होत्या? बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन, त्याला आपण युजली ब्रदर्स इन लॉ असं म्हणतो, बरोबर आहे. त्याच्यामध्ये लक्षात ठेवा, बदरुद्दीन तय्यबजी, न्यायाधीश तेलंग, फिरोज शाह मेहता. ठीक आहे, आन्सर ऑप्शन 2 ब क ड. आगरकरांचा त्या संबंध येणार नाही, कारण अखिल भारतीय स्तरावर आहे प्रामुख्यानं, आणि प्रामुख्यानं गोपाळ गणेश आगरकरांचं काम महाराष्ट्रापुरतं सीमित आपल्याला दिसत आहे त्या अनुषंगाने. पुढे क्वेश्चन नंबर 10. यस, लंडन इंडियन सोसायटी उमेशचंद्र बॅनर्जी यांचे सेक्रेटरी होते. हे स्टार करा, उद्या जाऊन वन लाईनर दिला आता तुम्हाला, की हे जे वर विचारलं तुम्हाला दादाभाई नौरोजी अध्यक्ष होते, ते विचारतील लंडन इंडिया सोसायटी याचे सेक्रेटरी कोण होते. वन लाईनर मध्ये येऊ शकतो उमेशचंद्र बॅनर्जी, जे आपल्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते, नखशिकांत इंग्रज असं म्हटलं जात होतं. ईस्ट इंडिया असोसिएशन हे काय होती? तर सेवानिवृत्त इंग्रजी अधिकाऱ्यांची कमिटी होती, आणि आपल्याला माहित आहे दादाभाई नौरोजी 1866 मध्ये. इंडियन सोसायटी आनंद मोहन बोस, आणि सार्वजनिक सभा पुना असोसिएशन म्हणून अस्तित्वात आली 1867. पर्वती संस्थानामधला जो गैरकारभार आहे त्यानिमित्ताने ती स्थापन झाली होती. पुढे जाऊन त्याला राजकीय हेतू मिळाला, आणि 1870 मध्ये त्याचं नाव झालं पुना सार्वजनिक सभा. पहिले होतं पुना असोसिएशन 1867. ठीक आहे, म्हणजे उत्तर काय असेल? 1 2 3 4. क्लिअर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 11. पुन्हा इंडियन असोसिएशन, मुद्दाम जास्त क्वेश्चन घेतले कारण की आता त्यांना विचारायचा एरिया तोच शिल्लक राहिला हा संघटनेचा, त्याच्यामुळे 10-12 क्वेश्चन घेतले. 76 मध्ये पुन्हा इंडियन असोसिएशन या संस्थेची स्थापना झाली. या संस्थाचे हेतू काय होते? त्याच्यामध्ये हिंदू व मुसलमानांच्यात फूट पाडणे असणार का? नाही, 100% क नसणार. ठीक आहे, आता बघू आपण. हिंदू व मुसलमान यांच्यात मित्रत्वाची भावना एक तर अ असेल किंवा क असेल, म्हणजे उत्तरामध्ये मला अ पाहिजे. ठीक आहे, त्या अनुषंगानं नंतर आता अ पाहिजे, मग हा अ चूक गेला आणि अचूक गेला, शिल्लक करायला फक्त क चूक. म्हणजे काय? हिंदू व मुसलमान यांच्यात फूट पाडणे हे नव्हतं. बाकी 3 होते, की देशातील सर्व जनतेला सामील, लोकमत जागृत व संघटित, आणि हिंदू व मुसलमानात मित्रत्वाची भावना. सांगा पुढचं. अखिल भारतीय संयोजक केंद्र बनावे यासाठी कोलकाता येथे कोणती राजकीय संघटना कार्यरत होती? इंडियन असोसिएशन. ठीक आहे, इथे प्रामुख्याने हे महत्वाचं होतं, कोलकाता येथे होती. ठीक आहे. सार्वजनिक सभा महाराष्ट्राच्या अनुषंगाने प्रार्थना समाज 1867 महाराष्ट्र. महाजन सभा मद्रास मध्ये होती. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 13. कोणता ठरावाचा समावेश 1936च्या फैजपूर अधिवेशनात नव्हता? प्रामुख्याने लक्षात ठेवता, पहिलं ग्रामीण अधिवेशन, अध्यक्ष होते कोण? पंडित जवाहरलाल नेहरू. ठीक आहे, याच्यामध्ये नव्हता असं म्हटलेलं आहे. कशाचा समावेश नव्हता? आता याच्यामध्ये बघा, 35च्या कायद्याला संमती देण्यात आली, हे एकदम चुकीचं ठरणार, आणि 36चं फैजपूर अधिवेशन प्रामुख्याने नॉन पॉलिटिकल गोष्टीसाठी होतं त्या अनुषंगाने, आणि इथे प्रामुख्याने सांगते 35च्या कायद्याला संमती. तर 35ला कायद्याला साठी ऑलरेडी 35च्या कायद्याला संमती देण्यात आली, त्याच्यामुळे त्यासाठी काही अधिवेशन द्यायचा मुद्दा येत नाही. ठीक आहे. पुढे, सावकारी शोषणाच्या धोरणाचा निषेध करण्यात आला. तर हे आपल्याला ऑलरेडी माहित असलं पाहिजे, की सावकारा संदर्भात जे काही झालं ते कराची अधिवेशनात झालं ऑलरेडी, त्याला आर्थिक अधिवेशन असं आपण म्हणतो, 1931 वल्लभभाई पटेल. त्याच्यामुळे अ आणि ड जे आहे याचं उत्तर 2 मिनिटं नव्हता. यस, आन्सर ऑप्शन 4 ए डी बरोबर आहेत. याचा समावेश नव्हता. 13 कलमी कार्यक्रम मांडण्यात आला, ज्याच्यामध्ये प्रामुख्यानं शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात आलं, आणि घटना परिषद बोलवण्याची मागणी करण्यात आली. हे विशेष तार लक्षात ठेवता. घटना परिषद बोलवण्याची मागणी ही फैजपूर अधिवेशनामध्ये पहिल्यांदा मागण्यात आली. मग 38ला पहिल्यांदा पंडित जवाहरलालच्या नेतृत्वाखाली आपल्याला माहिती आहे समिती स्थापन झाली. ओके, याचं उत्तर आहे आन्सर ऑप्शन 4. पुढे क्वेश्चन नंबर 14. सांगा, प्रांतिक काँग्रेसचे अध्यक्षपद 22 मध्ये चितगाव येथे भरलेल्या अध्यक्षपद यांनी भूषवले होते.
आता इथे तर 100% आपण लक्षात घेतलं पाहिजे. जर फॅक्ट नवीन आहे, नाव नवीन आहे, अधिवेशन नवीन आहे, तर नावही नवीन असायला पाहिजे. म्हणजे मग रमाबाई रांडे, पंडिता रमाबाई इथं तुम्हाला मोस्ट कॉमन बघा, वासंती देवी दास, उर्मिला देवी दास. म्हणजे आयोगाला इथं तुम्हाला जो काही पेपर सेटर आहे त्यानं हिंट देऊन दिली, तर माझं उत्तर ह्या दोनपैकी असायला पाहिजे. मग जास्त कोणतं अप्रोप्रिएट वाटते ते तुमचं नशिबात आहे. वसंती देवी दास. ठीक आहे. किती जणांनी 4 उत्तर केलेलं आहे? ठीक आहे, डिपेंड आहे. मला ऑप्शनमध्ये एकदा कधी कुठेतरी हे वसंती देवीदास वाचलं होतं. माझा मेन्सचा क्वेश्चन आहे राज्यसेवा 2023चा. हे उत्तर वसंती देवीदास केलेलं होतं. ठीक आहे, त्यामुळे ऑप्शन वाचत चला प्रश्न वाचताना. क्वेश्चन नंबर 15 पुढे बघा. 15 प्रथम काँग्रेसचे अधिवेशन उमेशचंद्र बॅनर्जी. दुसरे काँग्रेसचे अधिवेशन मध्य माणूस घेतला होता दादाभाई नौरोजी. तिसरं काँग्रेस अधिवेशन मुद्दाम मुस्लिमांना प्रतिनिधित्व द्यावं बद्रुद्दीन तय्यबजी. आणि चौथं मग डफरीन साहेब ऐकतच नव्हते म्हणून मग मुद्दाम इंग्रज लोकांना देव केलं, दॅट इज जॉर्ज यूल. त्यानंतर पुन्हा वेडनबर्न. काय त्याचं उत्तर? 3 4 2 1. पुढे क्वेश्चन नंबर 16. 15 नंबरच्या क्वेश्चनच्या अनुषंगानं सर्वांना होमवर्क असे आहे की जे काही काँग्रेसचे अधिवेशन झाले आहे त्याचा चार्ट बघून घ्या आणि तो पेपरच्या आदल्या दिवशी जातानाही बघायला पाहिजे. तुम्हाला मार्क्स देऊन जातो एक टेबल, डायरेक्टली 1 मार्क्स देतो, नाही तर 1.25 घेऊन जातो. 16 पहिल्या अधिवेशनामध्ये जे काही आहे किती ठराव, तर एकंदरीत लक्षात ठेवता पहिले तर 9 ठराव पहिल्या अधिवेशनामध्ये पारित झाले होते. 9 ठराव. त्यामध्ये आता कोणते ठराव होते, तर ब्रह्मदेश खालसा करू नये असं होतं. ब्रह्मदेश खालसा करण्यात येऊ नये. ठीक आहे. सनदी सेवा परीक्षेसाठी वयमर्यादा 24 असावी. 24 असेल का? एकतर मग 19 वर केली होती, तर 21 किंवा 23 ची मागणी होती. ते 24 असं परफेक्ट काही नव्हतं 100%. नंतर इंडिया काउन्सिल भारत म्हणणं रद्द करावं, लष्करी खर्च वाढवण्यात येऊ नये. म्हणजे 100% कोणते ठराव संमत करण्यात आले? ड मला उत्तरामध्ये पाहिजे, लक्षात घ्या. ड मला उत्तरामध्ये पाहिजे. आन्सर ऑप्शन आहे 4. क आणि ड. सनदी सेवाचं वय चुकवलेलं आहे ते. पुढे 1887 मद्रास कोण आहे? बद्रुद्दीन तय्यबजी, पहिले मुस्लिम अध्यक्ष, हे लक्षात ठेवा. राष्ट्रीय काँग्रेसचे चौथे अधिवेशन कुठे आहे? अलाहाबाद, जॉर्ज यूल. नंतर वेडनबर्ग पुन्हा. पुढे क्वेश्चन नंबर 19 सांगा कोण आहे? गोपाळकृष्ण गोखले. 21वे अधिवेशन असं येऊ शकते उद्या दोन. बनारसचं केव्हाचा? 1905. लक्षात ठेवा 1905. 1906 ला मग पुन्हा मध्यस्थ माणूस पितामा दादाबाई नौरोजी. 1907 ला पुन्हा सुरतची फूट. ठीक आहे, त्यामुळे हे लक्षात ठेवा. 5 21व अधिवेशन आहे. अध्यक्ष होते गोपाळकृष्ण गोखले. पुढे कालानुक्रमे जुळवलेला सुयोग्य पर्याय निवडा. आता याच्यामध्ये मंथ मध्ये चुकवला आयोगानं, त्यामुळे जर उद्या जाऊन हा रिपीट झाला तर डायरेक्टली उत्तर लक्षात ठेवा. सगळ्यात पहिले तर याचं असलं पाहिजे लखनौ करार 1916चा आहे. होम रूल लीग एप्रिल 1916 आहे. सुरत काँग्रेस 1907 आहे. आणि काँग्रेस लोकशाही पक्ष अगेन 1916चा आहे, लोकमान्य टिळकांचा. ठीक आहे. आता याच्यामध्ये सगळ्यात पहिले आपल्याला पाहिजे क. याचं उत्तर आहे क ब अ ड. होम रूल लीग पहिले, नंतर लखनौ करार झाला होता. आता लॉजिक असं होतं की होम रूल लीग हे एप्रिलमध्ये स्थापन झाले आणि युजली काँग्रेसचं अधिवेशन हे राहत होतं डिसेंबरमध्ये. त्या अनुषंगाने इथे लक्षात ठेवा. आणि काँग्रेस लोकशाही पक्ष, आता इथे फक्त मुद्दा असा आहे, या अधिवेशनामध्ये डिस्कस झाला होता लखनौमध्ये, काँग्रेस लोकशाही पक्ष स्थापन झाला असेल तो 1917ला, तसं गृहीत धरा. पुढे क्वेश्चन नंबर 21. पहिले अधिवेशन कुठे झाले होते? पुण्यामध्ये होतं, परंतु मग आपल्याला मध्ये साथ आली होती, मग मुंबईमध्ये घेण्यात आलं. राष्ट्रीय सभेतील फूट कोणती आहे? सुरत काँग्रेस 1907. पूर्ण स्वातंत्र्याची मागणी 1929 लाहोर. आणि ग्रामीण भागातला पहिला अधिवेशन 1936 फैजपूर. काय उत्तर 21चं? नंतर 22 राष्ट्रीय सभेच्या कोणत्या मागण्या होत्या सुरुवातीच्या काळात? हा टायटलवर फोकस केला पाहिजे. सुरुवातीच्या काळात कोणत्या कोणत्या मागण्या होत्या? तर तुम्ही लक्षात घ्या. भारतीयांना सरकारी नोकऱ्यात घ्यावे, याच्यासाठीच तर ते ICS वयवाढ चालू होता विषय.
त्यामुळे ब्रॉड अँगलनं विचार करा, बरोबर आहे. शेतकऱ्यावर जे कर कमी करावे असं वाढवावे तसं नाही म्हटलंय, त्यामुळे टॅक्सेशन कमी करा, कायमधारा मालवारी. भारतीयांचे दारिद्र्य दूर करावे, हे तर अजूनही मागणी आहे, बरोबर. आणि भारतीयांची पिळवणूक करणे थांबवावे. चारही योग्य आहे, रास्ता आहे. याचं उत्तर आन्सर ऑप्शन 1, 22चं 1. पुढे 23 नवीन क्वेश्चन आहे, ॲग्रीचा किंवा फॉरेस्टचा असेल. आता आपले दैव लखनऊ अशी शब्दाची कोठी लखनौकराच्या नावावर कोणी केली होती? कोण असेल? टिळक, लोकमान्य टिळक. बायोलॉजिक जर गेलं असतात तर आलं असतं. बॅरिस्टरजींना नाही बोलणार, टीका केली होती यांनी. आणि मग इथे जवाहरलाल नेहरू अजून सक्रिय व्हायचे होते 1916ला, ते डायरेक्टली सायमन कमिशनमध्ये सक्रिय झाले. मग उत्तर 2 पैकी असलं पाहिजे, महात्मा गांधी, लोकमान्य टिळक. तर स्वतः 1916ला महात्मा गांधी इथेच नव्हते, 17मध्ये पहिल्यांदा आले, त्याच्यामुळे त्या अनुषंगानं मग इथं उत्तर असला पाहिजे लोकमान्य टिळक. क्लिअर करा हे गोष्ट मी सांगतोय. इतिहास पहिले तर समजलेला असावा, दुसरा इतिहासाची टाइमलाईन माहिती असावी, नंतर इथे फॅक्ट. मग ह्या 2000वरच ना मी तुम्हाला सांगतो 15 पैकी 12 मार्क्स येतात आपल्याला, की इतिहास तुम्हाला समजला आणि इतिहासाची तुम्हाला टाइमलाईन माहिती आहे. इतिहास असा नाहीच आहे आणि तो असू शकत नाही की हा प्रश्न वाचला आणि हे उत्तर परफेक्ट आहे. इतिहासाचा प्रश्न असा आहे की हा मला उत्तर माहिती आहे आणि पण मला एवढं परफेक्ट माहिती आहे की हे 2 नाही आहे. मग शिल्लक राहतात 2, मग 2 पैकी मला माझ्या नॉलेजच्या भरोशावर जे आहे त्या एकाला बरोबरपर्यंत पोहोचायचं आहे. आलं लक्षात? हे खूप महत्त्वाचं आहे. इतिहास कसा ठरला एकदम पाठ होणार नाही तुमचा, परंतु तुमच्या लक्षात आलं पाहिजे की हे 2 नाही आहे. मग हे 2 आहे, त्याच्यातलं जास्त मोर करेक्ट माझ्या जो जे काही नॉलेज आहे त्याला अप्लाय करून मी बरोबर उत्तरापर्यंत मी गेलो पाहिजे. ठीक आहे. पुढे सांगा, कोण आहे नखशिकांत इंग्रज? पहिले अध्यक्ष उमेशचंद्र बॅनर्जी. 25 कलकत्ता. लगेच दुसरा आहे दादाभाई नौरोजी. अलाहाबाद चौथं जॉर्ज जूल. वाराणसी 1905 गोपाळकृष्ण गोखले, त्यालाच बनारस म्हणत्या. आणि कलकत्ता 1917 ॲनी बेझंट. पहिल्या महिला जर म्हटलं तर पहिल्या भारतीय महिला म्हटल्या तर नायडू. ठीक आहे. केव्हाचा? 1925चं. 24चं बेळगाव महात्मा गांधी. ठीक आहे. काय तर उत्तर मग 2, 3, 4, 1. आन्सर ऑप्शन दुसरं. पुढे 26 सांगा, अयोग्य विधाने. राष्ट्रीय सभेची स्थापना 85, बरोबर आहे. जनक ॲलन ह्युमच आहे. आणि न्यायबुद्धीवर राष्ट्रसभेच्या नेत्याची दृढ श्रद्धा होती. एखादा इथे चुकू शकते, पण इथे लक्षात घ्या, पहिले अधिवेशन पुणे येत आहे का मुंबई? आणि न्यायबुद्धीवर राष्ट्रसभेच्या नेत्याची दृढ श्रद्धा होतीच. आधी मवाड होते, बरोबर, 1905 पर्यंत. काय म्हणत होते की आमचं दैव आहे की इंग्रज आमच्या इथे आले आणि आम्ही मग सुधारलो. रानडे गोखले सारखे व्यक्ती असं पहिले आधी म्हणत होते, दिनशा वादशाह. म्हणून ते मवाळ फिलॉसॉफी होती, तर हे पहिलं करेक्ट होतं. नंतर मात्र जहाल आल्यानंतर मग ते लक्षात आलं सर्वांच्या. त्यामुळे याचं उत्तर काय? आन्सर ऑप्शन 2. पुढे 27 सांगा, कोणाचं आहे पहिलं वाक्य? गुड गुड. सूक्ष्म अल्पसंख्याक वर्ग लॉर्ड कर्झन नाही, डफरीनच म्हटलं होतं. रादर काँग्रेस संघटना जेव्हा स्थापन झाली तेव्हा स्वतः गव्हर्नर होते डफरीन, लॉर्ड डफरीन. 1818 मध्ये काँग्रेस अधिवेशनात जागा मिळू नये असे प्रयत्न डफरीननं केले, हे बरोबर आहे. परंतु वर्ष चुकवलं, 1888 पाहिजे. इथं इल्युजन आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. 87-88चा काळ होता तो. त्यांनी जागा मिळून असं म्हटलं होतं. मग दरभंगाचा राजा जो आहे त्यानं स्वतः पेंडॉल उभारला आणि त्याच्यामध्ये मग अधिवेशन झालं होतं, है ना. त्याच्यामुळे कोणते योग्य आहेत? आन्सर ऑप्शन 4 अ आणि ब अयोग्य. कोणाचा चुकलेला आहे? का बरं, तुम्ही हे बरोबर केलं का? हां, तिथे इल्युजन झालं. ठीक आहे. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, हे खूप महत्त्वाचं आहे, है ना. एक माझं ॲक्टिव्ह रीडिंग हे लक्षात ठेवा तुम्ही. अशा चुका नाहीच झाल्या पाहिजे, खरंच नाही झाल्या पाहिजे, बिलकुल नाही. त्याला स्कोपच नाही आहे. ठीक आहे. पुढे कोणत्या लखनौ करारातील प्रमुख तरतुदी होत्या? तरतुदी म्हटलंय लखनौ करारातल्या. लखनौ कराराचा ना परिणाम विचारलाय तुम्हाला ना काही, तरतुदीवरच विचार करा. वसाहतीच्या स्वराज्याची मागणी करणे, यस. नॉमिनल स्टेटसचा असेल. मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची निर्मिती करणे असू शकते, पॉलिटिकल एम आहे. तिसरं जहाल मावाळ सभेत घडून आणणे, नाही, हा त्याचा परिणाम आहे, त्याच्यात असं काही तरतूद नव्हती. ठीक आहे. त्याच्यामुळे क तर 100% चुकीचं आहे. प्रमुख तरतुदी क गेला आणि क गेला. मग आता अ ब आणि अ ड वाचू आपण.
स्वदेशी चळवळ उभारणे आणि वसाहती या स्वराज्याची मागणी करणे. आन्सर ऑप्शन अ ड. स्वतंत्र मतदारसंघाची निर्मिती असा काही संबंध नव्हता. तो आपण ऑलरेडी 1909 न करून चुकलो होतो. त्याच्यामुळे अ आणि ड पर्याय बरोबर आहे. स्वदेशी चळवळ आणि त्या अनुषंगाने. पुढे 29. 2 मिनिटं मी चेक करतो एकदा, कारण की स्वदेशीचा तिथे नसेल संबंध. कितवा क्वेश्चन आहे? नाही, अबच आहे, सॉरी, अबच आहे, अब. ठीक आहे, आन्सर ऑप्शन 4 आहे, 4. हा, माय मिस्टेक. अड नाही पाहिजे, कारण स्वदेशीचा ऑलरेडी संपलाय वंगभंग नंतर. ठीक आहे. पुढे राष्ट्रीय काँग्रेस सभेच्या 1886च्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? रिपीट झाले काही काही क्वेश्चन, मुद्दाम टाकलाय की गोष्टी पाठ व्हाव्या आणि तुम्हाला महत्त्व समजावं की एकाच टेबलवर किती क्वेश्चन आलेले आहे. ठीक आहे. पुढे संपूर्ण स्वराज्याचा ठराव राष्ट्रीय सभेच्या कुठल्या अधिवेशनात संमत करण्यात आला? कोणता आहे? कोण होते अध्यक्ष? पंडित जवाहरलाल नेहरू. अगेन 31. स्वराज्य हा विषय केंद्रस्थानी ठेवून छत्रपती शिवाजी महाराज, संत तुकाराम, संत रामदास यांच्या कार्याचा गौरव कोणी केला? इथे प्रामुख्याने 24 जानेवारी 1908 नाशिक येथे. मग बऱ्याच जणांना असं वाटते 100% टिळक असतील. याचं उत्तर आहे अरविंद घोष. अगेन पुढचा 93-94 काळात न्यू लॅम्प फॉर ओल्ड, सेम उत्तर आहे. कोणतं आहे? अरविंद घोष. हे प्रामुख्याने लक्षात ठेवा. 93 ते 94 काळात न्यू लॅम्प फॉर ओल्ड या शीर्षाची लेख मालिका कोणी लिहिली? अरविंद घोष. आणि हे घोष बाबू मवाळावर फार जास्त टीका करत होते. आणि न्यू लॅम्प फॉर ओल्ड हे कोणाला म्हटलं होतं त्यांनी? प्रामुख्यानं मवाळांना चिडवलेलं होतं. ठीक आहे, त्या ह्याच्यातून न्यू लॅम्प फॉर ओल्ड ही लेख मालिका 93 काळात अरविंद घोष. पुढे 33 सांगा. चांगला क्वेश्चन आहे, कधी कधी आपण तिथे कन्फ्युज होतो. जहालवादी नेते नव्हते म्हणजे अर्थ मवाळ होते. कोणतं उत्तर? ठीक आहे, घोष, टिळक आणि पाल. ठीक आहे, अरविंद घोष. लालबाल पाल तर माहिती आहे आपल्याला. अरविंद घोष जहालवादी होते, लक्षात ठेवा. गोपाळकृष्ण गोखले. संधी साधू, ब्रिटिश धार्जिणे, राजकीय भिकारी असं कोणाला म्हटलं जात होतं? कोणतं आहे? मवाळ. आणि अशी टीका कोण करत होते? जहाल. ठीक आहे. 35. शासनाकडे, ब्रिटिश शासनाकडे मवाळांनी कोणत्या मागण्या मागितल्या होत्या? लॉजिकली जायला पाहिजे इथं. शेतसाऱ्यात वाढ करावी. वाढ करावी का? नाही, तर घट करावी शेतसाऱ्यामध्ये. मिठावरील कर सरकारने वाढवावा. बरोबर. वाढवा की कमी करावा? मिठावरील कर कमी करावा. तिथं तिकडे गांधीजीपासून मागणी चालू आहे. ठीक आहे, त्या अनुषंगानं मग सरकारने शेतकऱ्यांना कमी दराने कर्ज द्यावे आणि प्रचलित कर व्यवस्थेत बदल करावा. म्हणजे ब आणि म्हणजे 100% अकचूक. आन्सर ऑप्शन 3. हा पेपर तुम्हाला नवीन पॅटर्न देतोय. तुम्ही शोधायला जाता ते बरोबर आहे, परंतु आयोगानं उत्तर काय दिलेलं आहे? अकचूक. त्याच्यामुळे जरी विचारला आहे की कोणत्या मागण्या मागितल्या, तर शोधत बसू नका बड कुठे आहे, नाही तर लगेच टॅग लावाल रद्द होणार आहे हा. ठीक आहे, याचं उत्तर आहे आन्सर ऑप्शन 3 अकचूक. पुढे 36. यस, मुंबईमध्ये कोण सक्रिय होते? लोकमान्य टिळक. दिल्ली सय्यद हैदर रजा. पंजाब लाला लजपत राय. मद्रास चिदंबरम पिलाई. 3-4. 3-4. 2-1. बऱ्याचदा उत्तर माहीत नसलं ना तर कॉमनचं लॉजिक लावा. जोड्या लावामध्ये मॅक्सिमम टाईम लागतं. कॉमन काय याच्यात? 4-3-2-1. 3-4-2-1. म्हणजे 100% पेपर सेटरनं 2-1 कॉन्स्टंट ठेवला आहे आणि शफल केला आहे याच्यामध्ये. तर बरेचदा असं निघतं. नाहीतर मग जास्तच कठीण असलं तर 4-3-2-1, 1-2-3-4. ठीक आहे. पुढे 16 ऑक्टोबर 1905 काय आहे सांगा? बेंगॉलची फाळणी. मग आन्सर ऑप्शन 3 शोक दिवस. हा, 16 ऑक्टोबर हा दिवस काय म्हणून पडला तो? बरोबर आहे ना, तेच फाळणीचा दिवस आहे आणि तारीख विचारली आहे आयोगानं. पुढे 38 नवीन आहे. जो स्वदेशासाठी मरतो तो चिरंजीव होतो अशी कोणाची श्रद्धा होती? जोसेफ मॅझेनी. अभिनव भारतच्या अनुषंगानं विदा सावरकर यांना आयडल मानत होते जोसेफ मॅझेनी. पुढे 39. बंगालची फाळणी झाली त्या दिवशी सर्वदूर लोकांनी हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन राखी बांधली. बरोबर असेल.
दुसरं बंगालची फाळणी 5 मध्ये लादली गेली, जी 20 मध्ये मागे घेतली. 20 मध्ये आहे का? 1911 पंचम जॉर्ज. ठीक आहे, आन्सर ऑप्शन 1911 चं उत्तर आहे खालचं 2. त्याच्यामुळे कोणते खरे नाही म्हटलं आहे, लक्षात घ्या. आन्सर ऑप्शन होतं याचं 2. किती जणांचा 39वा चुकला क्वेश्चन? 39 नंबरचा रॉंग झाला तुमचा. नाही नाही, हा बरोबर आहे, पण जरी असला आपल्या वाचनामध्ये हे आलेलं आहे, बरोबर आहे, परंतु असतील काही लोक तर इतिहास, बरोबर, एकच सोर्स नसतो फिक्स, असू शकतात तिथे, कारण की ऑलरेडी वास्तव्य तर होतच ना ख्रिश्चनांचं, त्यामुळे ते असतील. ठीक आहे, असं गृहीत धरा. गेली 20 मध्ये मागे घेतली तर लक्षात घ्या आपल्याला काय पाहिजे, 1911. 1905 ला लागू केली, 1911 पंजाब जॉर्जनं मागे घेतली. ठीक आहे. 41. लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी कशासाठी केली? तिन्ही उद्देश होते त्याचे. प्रशासनाची सोय, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पर्पज, राष्ट्रीय चळवळ दडपणं हा छुपा हेतू होता, आणि तिसरा अन्य भाषिक प्रदेश यांना वेगळं काढण्यासाठी, की जेणेकरून पुन्हा 1857 सारखी परिस्थिती निर्माण होऊ नये. त्यामुळे तिन्ही हेतून लॉर्ड कर्झननं बंगालची फाळणी 16 ऑक्टोबर 1905 ला केली. पुढे 14.2. मगो रांडे यांनी हातमाग उद्योगाला प्रोत्साहन दिले नाही, असं असणार आहे का? बिलकुल नाही. ठीक आहे, त्यामुळे ते निगेटिव्ह सेंटेन्स तुम्ही समाज सुधारकाचा आलं तर त्याला 100% चुकीचंच गृहीत धरा. आणि यांनी स्वदेशीचा पुरस्कार केला, यस, होप सो. ठीक आहे, त्याच्यामुळे मग उत्तर पाहिजे आपल्याला 3. अ हे विधान चूक आहे, ब हे विधान बरोबर आहे. 43. उद्देश काय होता? यस, ईस्ट इंडिया असोसिएशन, लोक शिक्षण. ठीक आहे, 1 नोव्हेंबर 1866. ईस्ट इंडिया असोसिएशन, इंडिया असोसिएशन लक्षात ठेव जा. ठीक आहे, याच्यामध्ये याचं उत्तर आहे लोक शिक्षण फक्त. उद्देश काय होता? आता इथे इलिमिनेशन जायचा स्कोप असा होता की ईस्ट इंडिया असोसिएशन म्हणजे हे नॅशनलिस्ट बॉडी आहे, त्याचा धर्माचा काही संबंध येणार नाही, त्याच्यामुळे डी तर 100% गेला. मग राहिलं अ, स्त्री शिक्षण, राजकीय शिक्षण आणि सोबत लोक शिक्षण, बरोबर आहे. आता इथे असं इथे टाय होता 2 मध्ये, मी जेव्हा पेपर सोडत होतो तेव्हा मी हा विचार केला की ईस्ट इंडिया असोसिएशन पुन्हा नॅशनल हेतू असेल. नॅशनल हेतू असेल त्याच्यामुळे 100% स्त्री शिक्षण हा लोकल, लोकल म्हणजे त्या अँगल म्हणतो मी. ठीक आहे, तो असणार नाही व म्हणून मग राजकीय शिक्षण असेल किंवा लोक शिक्षण असेल, एकच उल्लेख राहिला कोणता, आन्सर ऑप्शन क. त्याच्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा जेव्हा तुम्हाला पेपरमध्ये असं होतं की 2 पैकी 1 सिलेक्ट करायचं, तेव्हा ब्रॉड विचार करा, संकुचित नॅरो विचार करायचा नाही. पुन्हा एक टेक्निक सांगतो, जेव्हा जेव्हा 2 पैकी 1 सिलेक्ट करायचं असते तेव्हा सिंपल काम, फक्त प्रश्न पुन्हा वाचा, उत्तर ऑटोमॅटिक भेटत. हे नेहमी सांगतो मी, फार महत्वाचं आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही 2 मध्ये अडकताना तेव्हा प्रश्न पुन्हा वाचा शांतपणे, डायरेक्टली उत्तर क्लिक होत तुम्हाला. काय होते, आपण बरेचदा 2 मध्ये जेव्हा आपण कन्फ्यूज होतो ते आपण पुन्हा त्या 2 ऑप्शनवर विचार करत बसतो, पण तेव्हा ती गरज असते खरोखर त्या क्षणाची, का तर क्वेश्चनचं टायटल वाचा, तुम्हाला लगेच क्लिक होईल, नाही ह्या 2 पैकी हे पाहिजे. ठीक आहे, त्यामुळे हे पेपर सेटरचा माइंडसेट असतो. आलं लक्षात? ही सवय लावा आत्ता. ठीक आहे, लक्षात ठेवा. ओके. नेक्स्ट पुढे 28 मध्ये पहिला बंगाल विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष कोण होते? आता इथे 100% इलिमिनेशन जायला पाहिजे, हे तर हयात नव्हते, जयप्रकाश नारायण नंतर आले. मग आलं रवींद्रनाथ टागोर, पंडित जवाहरलाल नेहरू. तर 1928 अखिल बंगाल, इथे प्रामुख्याने हा शब्द होता विद्यार्थी. तर सुरुवातीच्या विद्यार्थी आंदोलनामध्ये 28 पासून पुढे कोण सक्रिय झाले? सुभाषचंद्र बोस आणि पंडित जवाहरलाल नेहरू. त्यामुळे आन्सर ऑप्शन काय असायला पाहिजे? 2. पुढे 45. भारतीयांच्या राष्ट्रीयत्वाच्या भावनेला दाबून टाकणारे ब्रिटिश सरकारनं काय काय केलं? 1878चा व्हर्नाक्युलर प्रेस ऍक्ट आणला, समोर लिटर्नस सोबत आर्म्स ऍक्ट आणलेलं, आणि पुढे लायसन्स ऍक्ट आणला होता की वृत्तपत्रावर निर्बंध आणावीत. लँड्स ऍक्ट ह्या चांगल्या कारणासाठी आणला होता. इथे विचारलं होतं राष्ट्रीय भावनेला दाबून टाकण्यासाठी, त्याचं उत्तर आहे अ ब क. आन्सर ऑप्शन 4. वरील सर्व नव्हतं, त्यामुळे आणखी सोपा झाला. 46. हे स्टेटमेंट पाठ करून ठेवा, फॉरेस्टचा आलेला आहे. हसरत मोहानी यांनी म्हटलंय की स्वतंत्र हिंदुस्थान कसलेही संबंध ठेवणार नाही, आणि 21 साली अहमदाबाद येथील राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात यांनी हा ठराव मांडला, हसरत मोहान. 47. 1890 कलकत्ता, कोण आहे? फिरोजशाह मेहता. 91चं नागपूर, 95चं पुणे आहे सुरेंद्रनाथ बॅनर्जी. अमरावतीचे आहे शंकरन नायर. ड चं उत्तर 2 एकाच ठिकाणी. ठीक आहे, 3-1, 4-2.
कलकत्ता नागपूरचे आनंद चार्लू आहे, पुण्याचे सुनाथ बॅनर्जी आहे आणि अमरावतीचे शंकरन नायर आहे. पाठ ठेवा. यस, विदर्भातलं अमरावती आहे, आंध्र प्रदेशमधलं नाही. ठीक आहे. नेक्स्ट 48 फैजपूर काँग्रेस. नवीन आहे क्वेश्चन, पाठ करून ठेवा. प्रेमा कंटक आहे हा, ज्यांनी फैजपूर काँग्रेस अधिवेशनात स्वयंसेविका म्हणून स्त्रियांसाठी प्रशिक्षण शिबिर राबवलं होतं. प्रेमा कंटक, महात्मा गांधींच्या अनुयायी, ज्यांनी त्या संदर्भात प्रेमा कंटक यांनी काहीतरी लिहिलं सुद्धा आहे, लिखाण सुद्धा केलं गांधीजीसाठी. पुढे ना, इंडियन नॅशनल युनियन ही संस्था कोणी आणि केव्हा स्थापन केली? कोण असेल? इंडियन नॅशनल युनियन, जिचंच पुढे इंडियन नॅशनल काँग्रेस असं नाव झालं, दॅट इज ॲलन ॲक्टिव्हन ह्यूम, 1884. हे स्टार करा, हा क्वेश्चन महत्वाचा आहे. पुढे 50 भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेत सहभागी होत्या. आता लक्षात घ्या, महाराष्ट्रातील कोणत्या व्यक्ती भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना, म्हणजे 100% कार्यकाळ आहे 1885चा. धोंडो केशव कर्वे राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेमध्ये तिथे सक्रिय नव्हते तेव्हा प्रामुख्यानं, म्हणजे 100% ड तर नाही ऑप्शन मध्ये. ठीक आहे, मग आहे अ ब किंवा अ ब क. याच्यामध्ये आता वामन आपटे, गोपाळ गणेश आगरकर यांना वगळायचं नाही, कारण की राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली तेव्हा सक्रिय होते. त्या अनुषंगाने आन्सर ऑप्शन 2. आन्सर ऑप्शन काय पुढचं? 4. राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेत कोणत्या नेत्याचा सहभाग होता? अ ब क ड. 52 सांगा. लोकमान्य टिळकाशी संबंधित आहे, प्रश्न बरोबर वाचा, इथे क्लिक झाला पाहिजे. लोकमान्य टिळक, नाही तर कालानुक्रमे लावत बसाल. ठीक आहे. सुरत अधिवेशन, यस, सुरतची फूट 1907, होमरूल चळवळ 1916, अगेन लखनौ करा 1916. म्हणजे ब क ड 100% आहे. लाहोर अधिवेशन आपल्याला मध्ये 1929 आणि ऑलरेडी 1920 1 ऑगस्टला टिळकांचं निधन झालेलं आहे, त्यामुळे ते अ नव्हतेच. आन्सर ऑप्शन ब क ड. अगेन स्वदेशी कोऑपरेटिव्ह स्टोअर्स लिमिटेड कोण आहे? लोकमान्य टिळक. स्वदेशी म्हटलं तर युजली लोकमान्य टिळक मारायला पाहिजे. फारच जास्त जुनं असेल तर मग गणेश वासुदेव जोशी. ठीक आहे, तर जनरली ह्या दोघा व्यतिरिक्त मग स्वदेशीला प्रामुख्यानं पुरस्कार केला असं काही आपल्याला दिसून येत नाही. सोडं मग आधी जर गेलो आपण तर पुन्हा वासुदेव बळवंत फडके यांनी सुद्धा स्वदेशीसाठी काम केलेलं आहे. ठीक आहे, त्यामुळे हे नेहमी लक्षात ठेवा की स्वदेशी संदर्भात जर 1920च्या आधी म्हटलं तर ह्या 3 व्यक्ती पाहिजे: गणेश वासुदेव जोशी, वासुदेव बळवंत फडके, एकवर्धिनी संस्था, आणि नंतर आपले तिसरे लोकमान्य टिळक. आणि 20 नंतर मग एकच नाव आहे, महात्मा गांधी. ठीक आहे, पुढे 23 एप्रिल 16ला पुण्यामध्ये ची स्थापना केली, होम रूल लीग. ठीक आहे, बाकी तर आपल्याला माहिती आहे, प्रभाकर धेमकेतू भाऊ महाजनांचे आहे, डेक्कन एज्युकेशन सोसायटी, फर्ग्युसन कॉलेज 1884 आणि 1885. ठीक आहे, त्याच्यामुळं 54चं उत्तर आन्सर ऑप्शन 4. पुढे 55 यस, मुंबई येथील अधिवेशने. बघा, हाच क्वेश्चन जुना काळातला आहे. उद्या जाऊन तुम्हाला कंबाईनला काय विचारला होता 2022च्या 21च्या की 22च्या, की खालीलपैकी मुंबई येथे अधिवेशन कोणती कोणती झाली होती. म्हणजे जोड्याला होता क्वेश्चन, तुम्हाला मल्टी स्टेटमेंटमध्ये केलेला होता. ठीक आहे, म्हणून मग लक्षात ठेवा. 1889 कोण आहे? विल्यम वेडनबर्न है ना. 1904ला हेनरी कॉटन, नंतर 1915ला SP सिन्हा आणि 1934ला राजेंद्र प्रसाद. म्हणजे 3-1 2-4 पहिलं उत्तर. यस, नवीन आहे क्वेश्चन हा, पुढचा पाठ करून ठेवा, स्टार करा. दुसरे बृहस्पती, टायपो झालेला तिथं, दुसरे बृहस्पती म्हणून संबोधले जात असे कोण आहे? तर कृष्णशास्त्री चिपळूणकर. 57 सांगा. गोपाळ हरी देशमुख कशावर ओळखला जाते? लक्ष्मी ज्ञान. विष्णुबुवा ब्रह्मचारी काय? भावार्थ सिंधू ग्रंथाचे लेखन केले. बेरामजी मलबारी सेवा सदन, आणि विष्णू शास्त्री पंडित पुनर्विवाह उत्तेजक मंडळी. म्हणजे 2-1-4-3 आन्सर ऑप्शन 3. होमवर्क सांगितलं होतं आधी, विष्णुबुवा ब्रह्मचारी, विष्णू शास्त्री पंडित, कृष्ण शास्त्री चिपळूणकर आणि विष्णू शास्त्री चिपळूणकर. ठीक आहे. 58 बहिष्करणी सभेच्या सेक्रेटरी खालीपैकी कोणाला केलेलं होतं? पाठ करून ठेवा. सीताराम शिवतरकर. गाठाड सरांच्या पुस्तकातून क्वेश्चन आलेला होता. बहिष्कृत हितकारणी सभा 1924. स्वतंत्र मजूर पक्ष
1900 स्वतंत्र मजूर पक्ष केव्हा स्थापना आहे? 1936. लक्षात आलं पाहिजे, 35च्या कायद्यानुसार निवडणुका होणार होत्या, 36ला पक्ष स्थापन केला. मग शेड्यूल कास्ट फेडरेशन 1942. असं पाठ करा. समाज सुधारक त्यामध्ये प्रामुख्यानं B.R. आंबेडकर यांची पत्रकारिता सेपरेट पाठ करा, यांच्या राजकीय इन्स्टिट्यूट सेपरेट पाठ करा. नंतर यांचं जे लिखाण आहे ते सेपरेट करून ठेवा. यांना MA साठी ह्या पदवी, PhD साठी, DSc साठी हा निबंध प्रबंध. आलं का लक्षात? B.R. आंबेडकर. चौथं, त्यांच्या प्रामुख्यानं सत्याग्रह चळवळी, त्यामध्ये काळाराम वगैरे, ठीक आहे. पुन्हा 14 तळे सत्याग्रह. इथे कालानुक्रमेला क्वेश्चन विचारला जातो. B.R. आंबेडकर तयार करत असताना, प्रिपेअर करत असताना 4-5 टप्प्यामध्ये करावं लागतं. एकदा वाचून मोकळे झाले असं होणार नाही, क्वेश्चन विचारले जाते, ठीक आहे. इंग्लिश राज्यात पोटभर अन्न मिळत नाही हा लेख कोणत्या समासाचा? युजली लेखाचं कार्य म्हटलं तर असेल गोपाळ गणेश आगरकर. त्यामुळे पण 59चं उत्तर आन्सर ऑप्शन 2. 59चा आन्सर ऑप्शन 2 आहे. नेक्स्ट 60 एकाहून यायला पाहिजे. अरुणोदय म्हटलं तर बाबा पद्मनजी. यमुना पर्यटन आणि अरुणोदय. यमुना पर्यटन मध्ये मांडल्या स्त्रियांच्या व्यथा आणि अरुणोदय हे स्वतःचं आत्मचरित्र. डायरेक्ट यायला पाहिजे. पुढे 61 कालक्रमानुसार रचना करा. बघा आला. त्याच्यामुळे कसं आहे, इथे सगळं आपलं व्यवस्थित पाठ पाहिजे. बहिष्कृत हितकारणी सभा 1924, ठीक आहे. नंतर समाज समता संघ 1925च्या दरम्यान आहे. काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह केव्हाचा आहे? 1930. आणि आता हा फक्त नवीन आहे, म्हणजे हा मला मिळालाही नाही सोर्समध्ये, मी शोधला तर. म्हणजे याच्यामध्ये सगळ्यात पहिली घडामोडी झाली आहे क असणार ऑप्शन एकच आहे योगायोगानं. क ब अ ड. हा नाही मिळाला मला याचं वर्ष. 62 लॉर्ड कर्झन वगैरे वगैरे संदर्भात आहे. कोण म्हटलेलं आहे की सरकारी सभागृह 3 कोटी 30 लाख रुपयाची कर या संदर्भात विरोधाभास आणि अर्थसंकल्प भाषण याच्यावरून शोधलं पाहिजे. अर्थसंकल्पाची भाषणं कोणाची गाजली होती? ज्याला उत्तम संसदपटू म्हटलं जात होतं, दॅट इज गोपाळकृष्ण गोखले. त्यामुळे जेव्हा असे मल्टिपल स्टेटमेंट येतात, फक्त एकाच कीवर्डवर फोकस करायचा, त्याच्यावरून उत्तर काढता येतं. फक्त पेशन्स पाहिजे पूर्ण वाचायचा. अगेन पुढे वर्णनाहून समाज सुधारक ओळखा. लक्ष्मीज्ञान त्याच्यावरून आलं आपल्याला. कोण आहे? गोपाळ हरी देशमुख. हे पुढे लक्षात ठेवा. ग्रामरचना हा सुद्धा ग्रंथ आहे त्यांचा. मूर्तिजापूरला गोरक्षण संस्था, इथे संत गाडगे वाटतील आहे, बरोबर आहे. पुणे येथे वृद्धाश्रम स्थापन केला. दूधगाव शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली, ठीक आहे, त्या अनुषंगानं. आता इथे लक्षात ठेवा, डायरेक्टली ड चं उत्तर गोपाळ हरी देशमुख 4 आहे, आन्सर ऑप्शन 3, ठीक आहे. त्यामुळे अशा टाईपचे क्वेश्चन सॉल्व करताना पॅरलली, आता हा क्वेश्चन इथे टायपिंग घेताना फॉर्मॅट बदलला. पेपरमध्ये तुमचा कसा असतो, डायरेक्टली 4 असे ब्लॉक असतात जोड्या लावासारखे. म्हणजे हा क्वेश्चन म्हणजे असं समजा 4 जोड्या लावाय, त्या तुम्हाला थेरॉटिकली मांडल्या. तर हा क्वेश्चन कधीच पूर्ण वाचायचा नाही, याच्यात वेळ जातो. तुम्ही जर एक एक असे जोड्या लावत बसाल त्याच्यामध्ये काय जाईल, जवळपास 72 सेकंद तरी जाईल. त्याच्यामुळे काय करायचं सोपं, चौथा फॅक्टर वाचायचा डायरेक्टली शेवटचा, अशा टाईपच्या क्वेश्चनमध्ये, आणि चौथा मॅच करायचा. बघा मी काय केलं, लक्ष्मीनारायण गोपाळ हरी देशमुख, ठीक आहे. पुढे 64 यस 51 उत्तर यायला पाहिजे. 20 मध्ये महात्मा गांधीजींच्या अध्यक्षतेखाली अखिल भारतीय अस्पृश्यता निवारक परिषद घेतली. त्यांनी मी बौद्ध असे स्पष्ट सांगितले. मुरळी प्रथेला विरोध आणि बौद्ध धर्माचा जीर्णोद्धार हा स्टार करा, महत्वाचा आहे. कोण आहे? वीरा शिंदे. आणि लास्ट क्वेश्चन, स्वदेशी चळवळीचा श्री गणेशा कोण आहे? गणेश वासुदेव जोशी. करा कॅल्क्युलेट.
यस. ठीक आहे. 50च्या अबव पाहिजे. ठीक आहे, 50च्या अबव पाहिजे. घ्या 66. यस, गुड कोलेस्ट्रॉल विचारलाय, सर्वांना माहिती असलं पाहिजे. हे इनवर्स प्रपोर्शनल आहे. ठीक आहे, मग गुड कोलेस्ट्रॉल हे चांगले असते. हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन हे चांगले असतात आणि LDL आपल्यासाठी घातक असतात. म्हणजे ते आपल्याला स्ट्रोक आणतात. ठीक आहे, हार्ट अटॅकसाठी प्रामुख्याने कारणीभूत आहे. त्यामुळे हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन आणि लो डेन्सिटी लिपोप्रोटीन त्यातलं LDL विचारलं होतं. चांगले कोलेस्ट्रॉल कोणते, तर आन्सर ऑप्शन आहे 4 HDL हे चांगले आहे. 67. In vertebrates inside the cells and tissue there is a high concentration of K and a low concentration of sodium. Yes, obviously sodium जास्त आला तर आपल्याला माहिती आहे BP चा त्रास त्या अनुषंगाने सोडियम. 68. टर्पेनॉइड्स काय आहे, तर आपलं असं ठरलं आहे की युजली अशा टाईपचे क्वेश्चन याचं उत्तर दोन्ही प्लस करून देतात. कुठे, सायन्समध्ये. सायन्सच्या पेपरमध्ये युजली पहिला दुसऱ्याची ॲडिशन तिसरा असेल तर उत्तर मारा तिसरं. ठीक आहे. पुढे, न्यूट्रिशन रिच फूड्स आर दोज दॅट प्रोव्हाइड्स बॉडी विथ कोणता आहे मग, सबस्टॅन्शियल अमाऊंट्स ऑफ व्हिटॅमिन्स अँड मिनरल्स अँड रिलेटिव्हली फ्यू कॅलरीज. आपलं एकदम रिवर्स आहे एकदम, है ना. ॲक्च्युली काय पाहिजे, सबस्टॅन्शियल अमाऊंट्स ऑफ व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स आणि रिलेटिव्हली फ्यू कॅलरीज. आपलं डेन्स कॅलरीज आहे आणि एकदम मिनरल आहे. काय आपलं व्हिटॅमिन्स आणि मिनरल तर राहतही नाही. ठीक आहे. पुढे 70. 12D ट्रीटमेंट हे कशासाठी केल्या जाते, तर जेणेकरून क्लॉस्ट्रिडियम बॉट्युलियम हा निघाला पाहिजे, एंडोस्पोर्स. आन्सर ऑप्शन 3. 71. विटामिन B12 का बरं विचारला होता, कारण एकमेव आहे जो युजली नॉन व्हेजिटेरियन सोर्स आहे. बाकी मग दोन्ही भेटते, व्हेज अँड नॉन व्हेज. पण विटामिन B12 हा जास्त प्रमाणात मीट, फिश, लिव्हर आणि बॅक्टेरिया इन स्मॉल इंटेस्टाईन. 72. सांगा. हेल्थ अँड न्यूट्रिशन आर गिवन बिलो. कोणता आहे, AD वॉटर सोल्युबल आहे का, ADEK हे आपले फॅट सोल्युबल आहे. त्याच्यामुळे मग याचं उत्तर आहे ABD. क ड बरोबर आहे. विटामिन A आणि D वॉटर सोल्युबल नाही, ब चुकीचं आहे. बाकी हे लक्षात ठेवतं, 9.3 किलो कॅलरी इत्यादी. आणि सी मुळे काय होतो, स्कर्वी. होमवर्क आहे याच्यासाठी 72 साठी का डेफिशियन्सी डिसीजेस करून ठेवा सगळ्यांचे, मग ते व्हायटामिन्स असो किंवा इतर. 73. यस, व्हिटॅमिन B12 कोणता आहे, नाव जरी माहीत असतं तरी झालं असतं, सायनोकोबॅलामाइन म्हणजे कोबाल्ट. 74. सल्फर एलिमेंट्स कंटेनिंग अमायनो ॲसिड दॅट इज मिथिओनाइन आणि सिस्टीन. 2 नंबरचं उत्तर आहे 74. 75. काय होते मग प्रोटीन कॅलरी मॅलन्यूट्रिशन, मॅरास्मस. क्वाशीवर्कर आणि मॅरास्मस, सुकटी जे म्हणतो आपण त्याला, मॅरास्मस. 76. ब्लीडिंग इन निओनॅटल दॅट इज विटामिन के, व्हिटॅमिन के. 77. डायसॅकराइड कोणता आहे, शुक्रोज. ठीक आहे, लक्षात घ्या. ग्लुकोज, फ्रुक्टोज, सेल्युलोज हा पॉलिसॅकराइड आहे आणि ग्लुकोज, फ्रुक्टोज हे मोनोसॅकराइड आहे. आता डायसॅकराइड सुक्रोज. आणि याचं होमवर्क आहे तुम्हाला की डायसॅकराइडचं बायफर्गेशन म्हणजे पाण्यामध्ये विरघळल्यानंतर कोणते 2 मोनोसॅकराइड तयार होतात, तर ते करून ठेवा. विचारू शकते, विचारलं आहे की ग्लुकोजपासून, फ्रुक्टोजपासून काय भेटते आपल्याला, सुक्रोजपासून. 78. प्रोटीन कॅन प्रोव्हाइड किती आहे, 4 किलो कॅलरीज आहे. प्रोटीन, कार्ब्स, फक्त फॅट 9 कॅलरी आहे. हा स्टेट बोर्डमधला डेटा आहे. 79. फॅट इज 9 किलो कॅलरी पर ग्रॅम. आणि लास्ट 80 तो त्यांनी चुकीचा वेगळाच टाकला. हा एकचा क्वेश्चन होता तिथे, त्यांनी तो याच्यातून टाकून दिला. टेलिस्कोप 80चं उत्तर 1 आहे. नेक्स्ट 81. आता मुद्दाम पहिले 5 मिरर इमेजेस आणि 5 वॉटर इमेजेस टाकलेले आहे. तर हे काही आयोगाच्या आलेल्या नाही आहे, पण तुमचं प्रिपरेशन व्हावं म्हणून टाकलेलं आहे. ठीक आहे. 81चं उत्तर 3 आहे. ठीक आहे. 82चं उत्तर 1 आहे. 83चं उत्तर 1 आहे. सोपी गेली असेल 83. 84चं उत्तर आहे 3.
85चं उत्तर आहे 4. 85चं उत्तर आहे 4. इथे फक्त लक्षात घ्या आरसा त्या साईडनं आहे 85 मध्ये. इथे एखाद्याला वाटन बरोबर, त्यामुळे मग ती रिव्हर्स अशी रिव्हर्स होणार. इकडे काय केलं आपण पहिल्या 4 याच्यामध्ये 82 मध्ये तसंच केलेलं आहे, बघून घ्या. त्यामुळे पेपरमध्ये पाहायचं हा क्वेश्चन जेव्हा येते मिरर इमेजचा. युजली आत्ता तर एवढ्यात आला नाही आहे 4-5 वर्ष अगोदर. तर बघायचा आरसा कोणत्या साईडनं आहे. तुम्ही जर राईट साईडनं गृहीत धरला तर उत्तर वेगळं येईल, लेफ्ट साईडनं गृहीत धरला तर वेगळं येईल. पुढे 86 वॉटर इमेज आहे आता. मग टॉप बॉटम चेंज होणार 3. 86चं उत्तर 3. 87 मिरर इमेजमध्ये लेफ्ट राईट चेंज करायचं, वॉटरमध्ये बॉटम टॉप करायचं. 87चं 3. 88चा 1. 89चं 2 आणि 90चं उत्तर 4. ठीक आहे. 91 आता 91चं उत्तर आहे 2, 360 रुपये. 92 सकाळी 10 वाजून 10 मिनिटांनी. 93 आन्सर ऑप्शन आहे 800 मीटर. 94 4.5 दोघाचा एलसीएम काढा उत्तर येतं. 95 आन्सर ऑप्शन 2. 96 आन्सर ऑप्शन 4. 9 ते 11% अशी रेंज त्यानुसार. आणि 97चं उत्तर आहे 2, 6. 98 12-11. 99 सोपा फॉर्म्युला, दोघाचा मोठी संख्या गुणिले लहान संख्या आणि दोघाचा एलसीएम. त्याचं उत्तर आहे 99चं 2, 105. आणि 100वा इंडायसेस आणि सॉल्टवर आहे, तर सॉल्व करा. 100चं उत्तर आहे 4, 61. 5 मिनिटं ब्रेक घेऊ नंतर लगेच.